नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतीमित्र शेतकऱ्यांच्यासाठी आणि ट्रॅक्टर व्यावसायिक यांच्यासाठी मी माहिती देणार आहे. एक पेरणी यंत्र आहे बाबा, सेवागिरी कंपनीचं आहे आणि सेवागिरीचं 5 फणाचं पेरणी यंत्र आहे. आज मी मका पेरायला लागलो आहे. तर हे खतासाठी शेतकऱ्यांनी काय आज खत टाकले नको म्हटले, फक्त आमचं मका पेरणी करा एक 10 गुंठ वैरणीसाठी. तर मी वैरणीसाठी जरा जास्त बियाणं पडाव्यासाठी 4 नंबरचं टाकलेलं आहे, कारण हे मार्किंग केलं आहे आपल्याला हे पेरणी यंत्राचं. तर याच्यामध्ये मी बघावं काय 4 नंबरचं मकडं लिहिलं आहे, त्यामुळे 4 नंबरचं जरा जास्त पडायसाठी. तर मोठं मग अंतरावर जर पाडायचं असेल तर हे 6 नंबरचं आपण टाकतो. तर हे चांगलं पेरणी यंत्र आहे. फक्त आपल्याला माहिती द्यायचा विषय असा आहे की हा 21 HP कुबोटा ट्रॅक्टर आहे, छान चालतो आहे, काय अडचण नाही. फक्त शेतकऱ्यांनी निवड करताना मी नेहमी सांगत आलो आहे तुम्हाला की व्यावसायिकांनी शक्यतो जादा HP ट्रॅक्टरची निवड करावी, आणि जे शेतकरी स्वतःच्या आपल्या घरगुती कामाकरिता, कारण आर्थिक ह्यानं ह्या 21 HP कुबोट्याची किंमत कमी आहे थोडी, त्यामुळे तो आपला ट्रॅक्टर छान म्हणजे घरगुती वापरासाठी अतिशय चांगला आहे 21 HP. कारण ह्याचा मेंटेनन्स पण काही जास्त नाही म्हणण्यापेक्षा मला तरी असं अजूनपर्यंत काय आलेलं नाही. मी 9 वर्ष यूज करतो आहे. तर तुम्हाला हे पेरणी कसं करतात ते दाखवतो. 2 मिनटं. कसा ट्रॅक्टर चालतो ते मी दाखवणार आहे.